ओम साईराम. सद्गुरू साईनाथ महाराजांनी सुरू केलेल्या श्री रामनवमीचं हे 115 वर्ष अतिशय उत्साहात शिर्डीकर साजरा करत आहेत. श्री साईबाबांच्या जीवनकालात अन्नदानाला विशेष महत्त्व होतं आणि हाच उपक्रम लक्षात घेऊन शिर्डीकरांनी गेल्या 3 वर्षापासून एक घर 11 दशम्या असा उपक्रम साई भक्तांसाठी सुरू केलेला आहे. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे शिर्डीतील आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्या स्वहस्ते साई नामाचा जप करीत दशम्या बनवतात आणि त्या दशम्याचं एकत्रितीकरण नगरावाईज गल्लीवाईज आमचे स्वयंसेवक करत असतात आणि त्या सगळ्या एकत्रित केलेल्या दशम्या आपण पालखी स्वागत कमिटीचा जो मंडप आहे हॉटेल कला साई समोर त्या ठिकाणी एकत्रित करतो आणि 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता त्या ठिकाणी आपण त्याचं वाटप सुरू करणार आहोत. प्रत्येक घरातील एक साईबाबांना जसा नैवेद्य जातो त्याचप्रमाणे या प्रत्येक घरातून आलेल्या दशम्यांचा एक सुंदर असं काला साईबाबांनी जे आपल्या हयातीत केला तसाच या ठिकाणी होतो आणि साई भक्त अतिशय आनंदानं त्याचं सेवन करतात आणि त्याचा अतिशय चांगला आनंद घेतात. आपण शिर्डीकर साई भक्तांमध्येच साईंचं स्वरूप पाहतो, त्यामुळं सद्गुरू साईबाबांना आपण त्यात पाहत असल्यामुळं अत्यंत भावपूर्ण परंपरेने आपण सर्व शिर्डीकर महिलांनी यात सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त दशम्या बनवून त्यांनी स्वयंसेवकाकडे अथवा 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 25 तारखेला पालखी स्वागत कमिटीच्या मंडपात आणून द्यावा आणि जास्तीत जास्त साई सेवेचा आनंद घ्यावा. तर आपण मागील 3 वर्षापासून साईबाबांच्या रामनवमी उत्सवानिमित्त तिखट दशम्यांचा आपण पूर्ण शिर्डीमधून कलेक्शन करत असतो आणि त्याचा आपण 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता कावडधारक आणि श्री साईबाबा पालखीचे भक्तांना पदयात्रींना त्याचा उपयोग आणि उपभोग कसा घेता येईल यासाठी आपण शिर्डीमधून आणि पंचकृषीमधून तिखट दशम्यांचा कलेक्शन करतो. याचं स्वरूप असं असतं की सर्व शिर्डीतील महिला भाविक भक्त हे तिखट भाकऱ्या वगैरे बनवतात आणि कलासाई हॉटेल या ठिकाणी जमा करतात आणि ते रात्रभर संध्याकाळी 7 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत ते काम एकदम तत्परतेने चाललं जातं. याचा अनुभव असा आला आम्हाला की रात्री 10 नंतर किंवा 11 नंतर शिर्डीमध्ये हॉटेल्स आणि साईबाबा संस्थांचं प्रस्थान बंद होतं. रात्री सोय वगैरे नसते कोणतीही प्रकारची. तर रात्री भक्तांना कोणत्याही प्रकारची अवहेलना किंवा आपण म्हणतो त्रास वगैरे न होण्यासाठी आम्ही तिखट भाकऱ्यांचं नियोजन करतो आणि ते पूर्ण रात्रभर वाटण्याचं स्वरूप शिर्डीतील साई भक्त आणि सर्व स्वयंसेवक करतात. आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी शिर्डीमधून आवर्जून सर्व महिला सर्व पुरुष हे सर्व उपलब्ध असतात आणि एकंदरीत असं वाटतं की आता एवढा क्राऊड आहे शिर्डीमध्ये आणि उत्साहाचं सगळं वातावरण खूप चांगली निर्मिती झालेलं आहे. तर आम्हाला एकंदरीत वाटतंय की आम्ही 21,000 आरामशीर क्रॉस करू आणि सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत निरंतरपणे हा कार्यक्रम सुरू ठेवू. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.